नीट परीक्षेमध्ये घोटाळा करून खाजगी क्लासेसवाल्यांकडून आणि काही पेपर सेट करणारे चीटर यांच्याकडून राज्यासह देशातील हजारो करोडो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा करणारे हे सापडलेले सगळे घोटाळेबाज जरी आज सीबीआयच्या रडारवर असले तरी राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्री आणि देशाचे सन्माननीय प्रधानमंत्र्यांना या माध्यमातून संभाजी ब्रिगेडच्या वतीने विनंती करतो, जर कुंपण शेत खात असेल, नीटच्या परीक्षेचा पेपर जे शिक्षक त्या ठिकाणी तयार करतात हे जर वेगळ्या वेगळ्या विषयाचे वेगळे वेगळे प्राध्यापक आणि खाजगी क्लासेसचे मालक हे जर ठरवून त्या ठिकाणी आर्थिक लाभ घेत असतील तर हे खरे देशद्रोही आहेत. कारण राज्यासह देशातील हजारो करोडो मुलं स्वतःचं अस्तित्व त्या परीक्षेमध्ये पणाला लावतात. सर्वसामान्य ग्रामीण भागामध्ये, आज मी मराठवाड्यामध्ये आहे आणि मराठवाड्यातल्या मुलांमध्ये अत्यंत टॅलेंट असताना सुद्धा श्रीमंतांचे पैसे घेऊन त्यांना पेपर त्या ठिकाणी दिले जातात. श्रीमंतांची मुलं नीट पास होतात आणि गरिबांना अन्याय होतो. हा खरं तर खरा देशद्रोह आहे. म्हणून मोठेगावकर सापडला किंवा कुलकर्णी सर सापडले किंवा मांढरे मॅडम सापडले, हे जरी एका विचारधारेचे जरी असले तरी हे खरे या राज्याचे आणि देशाचे देशद्रोही आहेत. म्हणून मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं, जर तुम्ही इतर प्रकरणात इतरांची घरं पाडता, मग या देशद्रोही लोकांची सुद्धा घरं पाडणार का? मोठेगावकर त्या व्यक्ती सारखे इतर खाजगी जे क्लासेसवाले आहेत त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. या वर्षी घोटाळा झाला नीटचा, मागच्या वर्षी सुद्धा घोटाळा झाला, दरवर्षी घोटाळा होतो. या सगळ्यांची चौकशी करून खाजगी क्लासेस यांनी जो धंदा मांडलेला आहे तो बंद करावा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागतील. आणि सरकारमध्ये जर खरीच नीतिमत्ता उरली असेल तर यांची सुद्धा घरं पाडली गेली पाहिजेत, सगळे सेंटर बंद केले पाहिजेत. ज्या ज्या मुलांचे पैसे घेतलेले आहेत व्याजासहित ते सगळे वापस केले पाहिजेत, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.